नमस्कार, मी सारिका पाटील तुमचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण बघणार आहे नवीन अशी वेगळी भाजी जी तुम्ही कधीच केलेली नसेल ना कधी पाहिलेली असेल अशी ही चवधारी घेवड्याची भाजी आपण करणार आहे. ही चवीलासुद्धा अतिशय छान लागते आणि शक्यतो करून बाजारात ही नसते. जरी दिसली तर नक्की ट्राय करून बघा, घरी घेऊन या व नक्की खा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. ह्या पाहू शकताय ह्या अशा आपल्या ह्या चवधारी घेवड्याच्या शेंगा आहेत. ह्या अशा दोडक्यासारख्याच अशा ह्याला शिरा असतात, त्यामुळे ह्याला चवधारी घेवडा म्हणत असतील, पण चवीला खूप छान असतात. ह्याला अशा कापताना शिरा कापून घ्यायच्या नाहीत, ह्या अशा डायरेक्टच चिरायच्या. तुम्हाला दाखवते मी ह्या कशा चिरायच्या. ह्या आपण साईडचं थोडंसं काढून घेणार आहे. दोन्ही साईडचं काढून घ्यायचं हे आणि असे बारीक बारीक चिरून घ्यायचे. आता मी असे बारीक बारीक चिरून घेणार आहे. हे पाहू शकताय यामध्ये बी असतात. बघताना शेंगा ह्या कवळ्या बघून घेऊन यायचं. जास्त अशा जून शेंगा आणल्या ना तर भाजी शिजली जात नाही, त्यामुळे ह्या बारीक अशा कवळ्या बघून घेऊन यायचं. हे आता मी असे बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत शेंगा. शेंगा पाण्याने स्वच्छ धुवून मगच चिरा. इथे मी एक बटाटा घेतलेला आहे. बटाट्याची काप अशी पातळ पातळ कापून घ्यायचे आणि चव खूप छान येते. इथे मी एक टमॅटो घेतलेला आहे लालसर, त्याच्यानंतर एक कांदा आणि कोथिंबीर. आता आपण इथे फोडणी द्यायची तयारी करणार आहे. सर्वप्रथम आधी आपण शेंगा थोडंसं तेल टाकून भाजून घेणार आहे. तेल टाकून भाजल्याने काय होईल, आपल्या शेंगेला एकदम वेगळीच टेस्ट येईल. डायरेक्ट केल्याने तो कच्चापणा लागतो, त्यामुळे शेंगा थोड्याशा आधी भाजून घ्यायच्या. जशा आपण नेहमी घेवड्याच्या शेंगा भाजून घेतो त्याच पद्धतीने ही घेवड्याची शेंग करायची आहे. ज्या नेहमी शेंगा करतो ना त्यात आपण कधी टमॅटो वगैरे कांदा वगैरे आमच्या इथे घातला जात नाही, पण या शेंगेला घालून केला जातो. आपण आता चांगला भाजून घेणार आहे. एकसारखे हलवून मगच भाजायच्या या शेंगा. शेंगा आता या पूर्णपणे भाजत आलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. असे याला डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या शेंगा ह्या. आता ही शेंगा मी काढून घेते. याच कढईत आता आपण थोडंसं तेल टाकून फोडणीसाठी आपण फक्त जिरेच वापरणार आहे, मोहरी वापरू नका, कारण चांगली लागत नाही यामध्ये मोहरी. थोडेसे जिरे टाकलेले आहेत मी. आता जिरे चांगले तडतडले की आपण यामध्ये कांदा टाकून घेणार आहे. कांदा चांगला भाजून घ्यायचा. त्यामध्ये आलं लसूण सुद्धा तुम्ही टाकू शकताय तुम्हाला आवडत असेल तर, त्यानेही चव खूप छान लागते. इथे आता कांदा आपला चांगला भाजलेला आहे. यामध्ये आता आपण टमॅटो टाकून घेणार आहे. टमॅटो चांगलं भाजून घ्यायचं. टमॅटो हे पाणी सुटेपर्यंत भाजून घेतल्याने काय होतं, चांगले त्याला एक ग्रेव्ही टाईप येते.
आता हे टमॅटो आपलं चांगलं भाजलेलं आहे. यामध्येच आता आपण बटाटा भाजून घेतलेला नाही आहे, त्यामुळे बटाटा आधी टाकणार आहोत. बटाट्याचा पण असा जो कच्चापणा असतो तो कमी होतो भाजल्यामुळे व चव खूप छान लागते. यामध्ये आता आपण चटणी टाकणार आहे. चटणी तुम्ही चवीनुसार टाका, तुम्हाला आवडेल तसे. इथे मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आता हे सर्व आपण परतून घेणार आहे चांगलं. एकसारखं असं हलवल्याने काय होतं की आपली भाजी लागली जात नाही व चटणी जास्त असे करपली जात नाही, त्यामुळे एकसारखं हलवायचं चटणी टाकल्यानंतर. यामध्ये आता आपण या चवदारी घेवड्याच्या शेंगा घालणार आहे. आपण आधी भाजून घेतले, त्यामुळे आता जास्त याला भाजण्याची गरज नाही. एकसारखं फक्त हलवून घ्यायचं आणि आता आपण थोडंसं पाणी घालणार आहे ह्या शेंगा शिजण्यासाठी. थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं. हे बघू शकताय, मी शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर पूर्णपणे हलवून मगच पाणी ओतलेलं आहे. आणि आपण थोडंसं परत शेंग शिजत आली की मग साखर थोडीशी घालणार आहे. ह्याला आता आपण मंद आचेवर शिजवून घ्यायच्या आहेत शेंगा ह्या. हे थोडीशी चवीनुसार साखर टाकणार आहे, मीठ व तिखट मेंटेन करण्यासाठी. आता आपण पाहणार आहोत आपली शेंग कुठपर्यंत शिजलेली आहे. यातलं पाणी कमी झाले असले तर आपली शेंग परफेक्ट तयार आहे म्हणायचं खाण्यासाठी. हे पाहू शकता, यातलं पाणी पूर्णपणे कमी झालेलं आहे व शेंग आपली छानपैकी शिजलेली आहे. यातला बटाटासुद्धा खूप छान शिजलेला आहे. आता आपण कोथिंबीर टाकून परतून घेणार आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर झाकू नका, तर आपली कोथिंबीर काळी पडते. मस्त आपली अशी चवदारी घेवड्याची शेंग तयार आहे. हे पाहू शकताय, याला कलर वगैरे किती छान आलेला आहे. मुलांनाही पौष्टिक असते ही भाजी. या भाजीने वजन कमी होतंय म्हणतात, पण मी काय असा अनुभव घेतलेला नाही. ही मला बाजारात दिसल्यावर मी पटकन घेऊन येऊन तुमच्यासाठी शेअर केलेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.